तर मंडळी आता आपल्यासोबत आहेत अमोल साहेब, जे की हा व्यवसाय पाठीमागील 2 वर्षापासून करतायत। साहेब, मराठी माणूस म्हटलं व्यवसायात उतरण्याअगोदर त्याच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न येतो की माल कुठे विकायचा, माल विकेल का आपला, अडचण तर येणार नाही, याविषयी थोडंसं। मागील 2 वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करतोय। सुरुवातीला आम्हाला सरांनी खूप सपोर्ट केला। त्यानंतर आम्हाला असं वाटायचं की आम्हाला खूप काही मार्केटिंग करावी लागेल, खूप काही बॅनरबाजी वगैरे करावी लागेल, पण तसं काहीच झालेलं नाही आहे। अक्षरशः कस्टमर आमच्याकडे येतात, आम्हाला विचारतात की आम्हाला हे हवं आहे, ते नको आहे, हे हवं आहे सगळं, आणि आम्हाला माल भरावाच लागतो, म्हणजे कंटिन्यू आम्हाला माल ठेवावाच लागतो। कस्टमरचा तेवढा क्राऊड असतो। संभाजीनगर हे खूप मोठं शहर आहे, तरी क्राऊड किती आहे तुम्हाला माहितीच आहे। कस्टमर कंटिन्यू चालू आहेत। आम्ही आता एकाचे 2 शॉप्स आमचे झालेले आहेत। त्यानंतर माझ्यावर काही लोन वगैरे होतं, ते मी या शॉपवर, म्हणजे ह्या पूर्ण शॉपवर डिपेंड राहून मी ते लोन पे केलं आहे। त्यानंतर सिस्टरचं लग्न, बहिणीचं लग्न, घरातली काही जबाबदाऱ्या, त्यानंतर घराचं आत्ता मी चालू बांधकाम वगैरे सुरू करतोय। भरपूरशा गोष्टी माझ्या शॉपवर झाल्या आहेत। मी आता जवळजवळ शॉपवर निर्भर आहे आणि शॉपवर एकदम व्यवस्थित माझं सर्व झालेलं आहे। म्हणजे मंडळी, जर तुमची मोठी मोठी जर स्वप्न असतील, साहेबांच्या काय अडचणी होत्या, काय स्वप्न होतं, हे सर्व स्वप्न या व्यवसायामधून तुम्ही साकार करू शकता। साहेब, हे सांगा, मराठी माणूस म्हणले की पहिला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न त्याचा एकच असतो, साहेब कमाई किती आहे व्यवसायामध्ये, मग मी विचार करतो या व्यवसायाविषयी। तर हे सांगा तिकडे बघून मराठी लोकांसाठी की नक्की किती कमाई होते आणि तुम्ही किती कमाई करताय। तर मंडळी, हे झालं जेंट्सचं। तुम्हाला परत मी आणखी एका शॉपवरती घेऊन आलेलो आहे। तर मॅडम पूर्वी जॉब करायच्या, आता मॅडम हा व्यवसाय करत आहेत, ते पण चांगल्या रीतीनं। तर मॅडम हे सांगा, बऱ्याच महिला आपल्या घरातून हा व्हिडिओ बघत आहेत, त्यांना पण असं काहीतरी तुमच्यासारखं वेगळं करायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? मी आधी जॉब करायचे, 7 वर्ष मी जॉब केला, पण आता जवळजवळ 6 महिने झाले मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। याच्यामध्ये इन्कम ते खूप छान आलेले आहे। मी घरगुती सांभाळून घरचे सगळे कामं आवरून मी माझा शॉप चालू ठेवते। मला याच्यात अजून कोणता अडचण नाही आलं, काहीच नाही। आणि हा महिलाच आहे, आणि महिला घरगुतीच वस्तू आहे आपल्या, खूप कमी किमतीमध्ये खूप चांगली क्वालिटी मिळणारा माल आहे। एखादी व्यक्ती जर आली एक वस्तू घ्यायला, तर कमीत कमी 4 ते 5 वस्तू घेऊनच जाते। याच्यामध्ये मला खूप छान अनुभव पण आला, खूप छान आहे। काही काही लोक शोधत येतात। तर मंडळी, मॅडमचं म्हणणं एकच आहे की सर्व ह्या घरगुती वस्तू आहे, महिलांशी निगडीत वस्तू आहेत। जर महिला कुणी हा व्हिडिओ बघत असेल तर ती पण हा व्यवसाय करू शकते। तर मंडळी, आता आपल्यासोबत आहेत उमेश सर आणि ज्योती मॅडम, ज्यांनी हा व्यवसाय चाळीसगाव शहरामध्ये सुरू केलेला आहे। तर सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, मार्केटला तर भरपूर व्यवसाय आहेत, हाच व्यवसाय निवडण्याचं काय कारण आहे? सर, असं आहे, व्यवसायाबद्दल मी बरेच म्हणजे सर्च केला, पण बरेच व्यवसाय असे आहेत की त्यामध्ये मार्केटमध्ये खूप रश आहे, खूप कॉम्पिटिशन, आणि वरतून ग्राहकाला त्याच्यामध्ये सॅटिस्फिकेशन मिळत नाही। मग ग्राहकाचंही सॅटिस्फिकेशन झालं पाहिजे आणि आपल्यालाही त्या उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालला पाहिजे। सर्च करताना मला हा व्यवसाय त्या ठिकाणी मिळाला, सापडला, माझ्या नजरेत आला, आणि हे सगळं पाहिलं मी। तर एक प्रकारे यामध्ये ग्राहक सॅटिस्फिकेशन पण भरपूर आहे, आणि ग्राहक सॅटिस्फाय झाला म्हणजे आपला व्यवसायालासुद्धा त्या ठिकाणी चालना मिळते, आणि ग्राहक स्वतः याची माउथ पब्लिसिटी करून हा व्यवसाय माझा अल्पावधीत त्यांनी प्रसिद्ध केला ग्राहकाने स्वतःहून। त्यामुळे हा व्यवसाय मला खरं तर मी बऱ्याच व्यवसायाच्या शोधात असताना हा जरा वेगळा वाटला, आणि ह्या वेगळेपणामुळे मी सुद्धा याकडे आकर्षित झालो की नाही, ह्या रेंजमध्ये ह्या क्वालिटीच्या वस्तू आपण जर ग्राहकाला देऊ, आपणही कुठेतरी ग्राहक असतो स्वतः, आणि आपण ग्राहक असताना आपण काय विचार केला असता ही वस्तू घेताना? आपण स्वतः मार्केटमध्ये जातो, आपल्याला या वस्तूंची गरज पडतेच। या व्यवसायाच्या आधी मी सुद्धा ह्या वस्तू परचेस केलेल्या आहेत, मार्केट फिरलेलो आहे, त्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येतं की अरे, ह्या रेंजमध्ये ह्या किमतीत ह्या वस्तू मिळणं शक्य नाही, आणि त्यात क्वालिटीसुद्धा मेंटेन केलेली आहे। त्यामुळे हा व्यवसाय करायला मी प्रेफरन्स दिला सर, की यामुळे एक नक्कीच वेगळं काहीतरी निर्माण होईल असं मला वाटलं। आम्हाला दोघांनी आम्ही विचार केला आणि आमचं एकमत झालं की हा व्यवसाय आपण करूया। तर महत्त्वाचा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रातील लोक बघतात, यासाठी किती कमाई करू शकतो? खूपच छान प्रश्न विचारला सर तुम्ही। यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की मराठी माणूस म्हटलं की त्याला हवी असते छोकरी, त्यासाठी करतो तो नोकरी, मग त्याला मिळते भाकरी, आणि यासाठी तो आयुष्यभर करतो कुणाची तरी चाकरी। नमस्कार मंडळी, बिझनेस माझाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे।
प्रत्येक वेळेस मी व्यवसायाची नवनवीन व्यवसायाची माहिती तुम्हाला देत असतो, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ पाहून ज्या लोकांनी व्यवसाय सुरू केला आहे, महिन्याला 2-2 लाख रुपये जे लोक कमवत आहेत, आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत की ते कसे काय 2 लाख रुपये कमवत आहेत, कसा काय व्यवसाय करत आहेत. तर आपल्यासोबत आहेत प्रदीप पाटील साहेब, ज्यांचा जुना व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. साहेबांनीच हा व्यवसाय त्या लोकांना सुरू करून दिलेला आहे. तर साहेब हे सांगा, आज आपण कुठं निघालेलो आहे? आज आपण निघालेलो आहे चाळीसगाव. त्यानंतर आपण लवकरच पुढचा व्हिडिओ किंवा पुढचे फीडबॅक घेणार आहोत औरंगाबाद, म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर इथला. ठीक आहे. जो चाळीसगावमधलं जे शॉप आहे, हे शॉप साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी स्टार्ट झालेलं आहे. आज ते शॉप कमीत कमी 2200 स्क्वेअर फीटमध्ये रनिंग आहे. ओके. स्टार्टअप त्यांनी केला होता, एक साधारण 280 स्क्वेअर फीटपासून त्यांनी स्टार्टअप केला होता. आज ते शॉप 2200 स्क्वेअर फीटमध्ये रनिंग आहे. महिन्याची उलाढाल कमीत कमी त्या ठिकाणी 8 ते 10 लाखाच्या वर त्या ठिकाणी महिन्याचं त्यांचं ट्रान्झॅक्शन्स आहेत. म्हणजे जो बिझनेस होतो आहे, जो टर्नओव्हर होतो आहे, हा चांगल्या लेवलचा आहे. आणि चाळीसगाव हे एकदम संपन्न सिटी आहे. त्या ठिकाणी एवढा मोठा बिझनेस मिळणं हे अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने बिझनेस मिळतो पण आहे. आणि छत्रपती संभाजीनगर साहेब, बरोबर, छत्रपती संभाजीनगरला आपण अमोल सरांच्या शॉपला व्हिजिट देऊ. त्या ठिकाणी त्यांनी शॉप जेव्हा चालू केलं, तेही एक साधारण 200-250 स्क्वेअर फीटपासून स्टार्ट झालं. त्या शॉपला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर साधारण 7 ते 8 महिन्यामध्ये त्यांनी अजून एक शॉप चालू केलं संभाजीनगरमध्ये. आणि मागे जस्ट त्यांच्या एक साहजिक म्हणजे लहान बहिणीचं लग्न झालं आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला पत्रिका पाठवली होती. तर त्यांनी 2 शब्द त्यावेळेस बोलले, सर की शॉप झाल्यानंतर ह्या शॉपच्या बेसिसवर आज मी माझ्या बहिणीचं लग्न करतो आहे. म्हणजे त्या क्षणाला ती गोष्ट खूप मोठी होती. कारण एक छोटा व्यवसाय जेव्हा मोठ्या स्वरूपात होतो आणि त्याच्या बेसिसवर मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जाऊ शकतात, हे जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला पण बरं वाटतं की हो, आपण चांगल्या ट्रॅकवर चालू आहेत. तर मंडळी, या ठिकाणी आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सुरुवातीला आपण जाऊया चाळीसगावमध्ये, त्यानंतर आपण जाणार आहोत संभाजीनगरमध्ये आणि या ठिकाणी व्यवसाय कसा केला जातो ते प्रत्यक्षामध्ये आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही पण कसा काय व्यवसाय करू शकता याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर महत्त्वाचा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रातील लोक बघतात यासाठी किती कमाई करू शकतो? खूपच छान प्रश्न विचारला सर तुम्ही. यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की जवळपास दिवसाला 25 ते 30 हजारापर्यंत आम्ही विक्री करून घेतो. किमान एक जरी कस्टमर नुसतं पाहायला जरी आला तरी गृहोपयोगी वस्तू म्हणून हे लागणार ते लागणार करत करत 1000 ते 1200च्या वस्तू सहज घेऊन जातो. त्यामुळे 25 ते 30 लोक जरी दिवसाला एक परचेस करून गेले तरी सहज 25 ते 30 हजाराचा बिझनेस आपला सहज होतो. आणि त्यामुळे आपण महिन्याला कमीत कमी 2 लाखाचा प्रॉफिट सहज मिळवू शकतो. सांगा तिकडे बघून मराठी लोकांसाठी की नक्की किती कमाई होते आणि तुम्ही किती कमाई करता? नफाबाबत सांगायचं झालं तर माझा महिन्याला 4 ते 5 लाखापर्यंतचा सेल आहे आणि त्यातलं 20 ते 25% माझं नफा हा माझा निघतो. आपण जे प्रोडक्ट 99ला कस्टमरला देतोय, त्या 99 रुपयावरून कस्टमर त्या क्वालिटी कशी असेल ह्या गोष्टींची परीक्षा करायला जातो. हे आपल्याकडे 99 रुपयाचा तासला आहे, हा आपण कस्टमरला देत असतो 99 रुपयाला. याची आपण क्वालिटी बघूया. क्वालिटी तुम्ही याची बघितली असणार. हा अनब्रेकेबलमध्ये येतो, याला काही झालेलं नाही आहे. तर मंडळी, हे झालं व्यवसाय कसा केला जातो. आता पाहूया आपण की तुम्ही पण हा व्यवसाय कसा काय सुरू करू शकता. तर हे सांगा साहेब, आपला मराठी व्यक्ती हा व्यवसाय कसा काय सुरू करू शकतो? व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता, तुम्ही नॉन फ्रँचायझी घेऊ शकतात. जसा तुमचा बजेट त्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून हा बिझनेस स्टार्टअप करू शकतात. याच्यामध्ये कोणतंही असं फोर्सफुली नाही आहे की तुम्ही एवढीच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तेवढीच केली पाहिजे. पण इन्व्हेस्टमेंट करताना ह्या गोष्टीचं तारतम्य बाळगा की जेवढा तुम्ही माल नेणार आहात तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन परवडलं पाहिजे. कारण पर प्रोडक्ट कॉस्ट तुमची वाढत असते, पर प्रोडक्ट कॉस्ट कमी होत असते. जी कॉस्टिंगचा फरक पडतो हेच तुमचं प्रॉफिट असतं. ठीक आहे. आता ह्या जसं आता आपण 2 शॉप्स 3 शॉप्स आपण बघितलेले आहेत, तिथून आल्याच्या नंतर आता आपण बघूया की आमच्याकडे जो स्टॉक आहे तो स्टॉक प्रोव्हाइड करायला आम्ही ॲज अ कंपनी म्हणून कॅपेबल आहोत की नाही. ज्या हिशोबाने तुम्ही पैसा लावतायत तर पैसा लावल्यानंतर समोरची कंपनी तेवढी कॅपेबल आहे का.
वेळोवेळी तुम्हाला सप्लाय देऊ शकते का, त्यांच्याकडे तेवढा स्टॉक अवेलेबल असतो का, कोणताही स्टॉक हा शॉर्टफॉल पडू शकतो का नाही, हे बरेच क्वेश्चन्स असतात. ह्या सगळ्या क्वेश्चनचा आपण आज पूर्णविराम देऊया आणि ह्या स्टॉक सगळा तुम्हाला मी दाखवतो. आपण एक छोटासा रिव्ह्यू करूया आपल्या गोडाऊनचा. या साईडला आहे आपलं हँडलूम सेक्शन. हँडलूम्समध्ये बेडशीट, पिलो कवर्स, पिलो, त्याच्यानंतर खाली बसायच्या बस्कर्स, चटया, हे असे बरेच आयटम्स याच्यामध्ये येतात. पायपुसण्या वगैरे असतात, खूप आयटम्स याच्यामध्ये आणि येतात. हे सेक्शन साहेब इकडचं हे सेक्शन कुठलं आहे? सर हे आहे किचनवेअर आणि गिफ्ट आर्टिकल्स. गिफ्ट आर्टिकल्स म्हणजे आता पुढचा जो सीझन येणार आहे हा पूर्ण फेस्टिवल सीझन आहे. या सर इकडे आहे प्लास्टिक सेक्शन. या ठिकाणी स्टूलमध्ये बरेच प्रकार आहेत. त्याच्यानंतर बकेट्स आहेत. ह्या बकेट्स आपण 99ला 2 देतो. ओके. बाथरूम स्टूल आहेत, हेवीमधले बाथरूम स्टूल आहेत, हा आपण 99ला 1 आहे. बकेट्स आहेत सर आपल्याकडे. बकेट्स माझ्याकडे 10-11 लिटरपासून तर 25 लिटरच्या बकेटपर्यंत आहेत. ह्या सर्व बकेट्स आपण 99मध्ये सेल करू शकतात. बकेट्समध्ये आता ही जी बकेट्स आपण बघितलेली, हे बकेट्स 99मध्ये तुम्हाला बकेट लीड सहित बकेट येते. ही पूर्ण बकेट 99 रुपीजमध्ये तुम्हाला मिळते. या सर पुढे आपण बघूया अजून. साहेब मला एक विचारायचं आहे, जसे हे प्लास्टिकचे आयटम आहेत आणि 99 रुपयाला तुम्ही मार्केटला सेल करताय, पण टिकण्यासाठी कसे आहेत? कारण काय रस्त्यावरचा माल तर नाही की, कटू प्रश्न आहे. कारण एक इतका स्वस्त जर माल असेल, जे फेरीवाले जे रस्त्यावर माल घेऊन फिरतात का तोच हा माल आहे? नाही. काय असतंय, फेरीवाल्यांकडे जे मटेरियल आहे ते हे मटेरियल आणि त्या मटेरियलमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जे मटेरियल, हे मटेरियल आम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडून आपल्याला हवे त्या क्वालिटीमध्ये बनवून घेतो. ओके. त्यामुळे याच्यात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली फरक मिळणार आहे. हे फ्रेश मटेरियल आहे. हे तुम्ही कलरवरूनच, ज्यांना प्लास्टिकची जाणकारी आहे त्यांना कलरवरूनच कळून जातं की मटेरियलची क्वालिटी कशी असेल. हे प्लास्टिक सेक्शन आहे. प्लास्टिक सेक्शन नंतर हे आमचं पूर्ण क्रॉकरी सेक्शन आहे. क्रॉकरी सेक्शनमध्ये कमीत कमी 350+ व्हरायटीज आहेत. बरेच प्रोडक्ट असे आहेत जे आपण आपल्या ब्रँडिंगचे आहेत, बजेट बाजारच्या ब्रँडिंगने आपण बनवलेले आहेत. ओके. मॅन्युफॅक्चरकडून कस्टमाइज मॅन्युफॅक्चरिंग करून घेतलेली आहे. याच्यामध्ये प्लॅस्टिक सेक्शनमध्ये बकेट्सपासून, प्लांटरपासून तर जे किचनमध्ये लागणारे टोकरे वगैरे आहेत, हे सर्व मटेरियल तुम्हाला 99 रुपीजमध्ये मिळतात. चला या आपण तुम्हाला मी आता जरा आयटम दाखवायला सुरुवात करून देतो. हे प्लांटर्स आहेत. आता पावसाळ्याचा सीझन आहे, प्रत्येक घरामध्ये प्लांटेशन वगैरेसाठी गरज पडतात. 99ला 1, 99ला 2, 99ला 3, 99ला 4, 99ला 6. याच्यामध्ये डिझाईन्स, खूप डिझाईन्स आहे, म्हणजे 40-45 डिझाईन्स आहेत आपल्याकडे. क्रॉकरी प्रोडक्ट्समध्ये माझ्याकडे 99 रुपीजपासून मॅक्सिमम 149 पर्यंत, त्याच्या पुढे आपण क्रॉकरी जास्त अवॉइड करतो. ठीक आहे. 99 पासून तर 149 पर्यंत क्रॉकरीज आपण दिलेले आहेत. पुढे जार वगैरे याच्यामध्ये तुम्हाला क्रॉकरीजमधले वेगवेगळे आयटम्स तुम्हाला बघायला मिळून जातील. वर बघा, वर एक आहेत प्लास्टिकच्या ड्रम्स वगैरे, हे सगळे 99चे आयटम्स आहेत जे तुम्ही 99ला सेल आउट करू शकतात. सर एक कप सेट्स आहेत. हा 99मध्ये 6 पीसचे कप प्लस ट्रे, हे 6 पीस कप सेट्स आहेत. काही 12 कप सेट्स पण माझ्याकडे अवेलेबल आहेत. ते 12 कप सेट्स हे बजेट बाजारचे आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. बजेट बाजारचे तुम्ही बघाल ब्रँडिंग्स आपल्या आहेत बजेट बाजारच्या. आर्यन, नव्या, त्याच्यानंतर आयुष. सर हा किचन सेक्शन आहे. हा किचन सेक्शन शॉपकीपरला सर्वात प्रॉफिटेबल सेक्शन आहे. याच्यामध्ये ते हायेस्ट मार्जिन काढू शकतात आणि हे प्रोडक्ट्स ऑन डेली बेसिस रिक्वायर्ड प्रोडक्ट्स आहेत. प्रत्येक घरात लागणारा प्रोडक्ट आहे, प्रत्येक किचनमध्ये लागणारा प्रोडक्ट्स आहेत आणि ह्या प्रोडक्टमध्ये ते हायर मार्जिन काढू शकतात. या सर पुढे गिफ्टिंग आयटम्स तुम्हाला बघायला मिळतील. गिफ्टिंग आयटम्स जसं बोलतात की गिफ्टला मोल नसतं, त्याच पद्धतीने सर्व आयटम्स आहेत. हे माझ्याकडे 99 रुपीजपासून स्टार्ट होतात. पुढे तुमच्या बजेटनुसार, त्यांच्या स्किलनुसार किती ते सेल करू शकतात, कोणकोणते आयटम ते विकू शकतात हे त्यांच्यानुसार आहे. रेंज माझ्याकडे 2700+ आयटम्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. आता शॉपमध्ये जे शॉपकीपर आहेत हे त्यांनी ठरवायचं आहे की त्यांच्या एरियामध्ये कोणते प्रोडक्ट चालतात, त्यांना कोणते प्रोडक्ट विकायचे आहेत. प्रत्येक प्रोडक्टची मार्जिन, प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी, प्रत्येक प्रोडक्टची कॉस्टिंग ही वेगवेगळी आहे आणि त्याचं जे महिन्याचं सेलिंग वगैरे असणार हे सगळ्यांचं वेगवेगळं असणार. या सर घड्याळी वगैरे बघायला मिळतील तुम्हाला. घड्याळींचे कमीत कमी माझ्याकडे
30+ व्हरायटीज आहेत, डिझाईन्स आहेत, ज्या तुम्ही 99 रुपीजमध्ये सेल करू शकतात. तरी माझ्याकडे काही युनिक आयटम्स आहेत, जसं ही दत्ताची मूर्ती पूर्णपणे वॉशेबल आहे. मूर्तींमध्ये माझ्याकडे एक से बडकर एक खजिना आहे. त्यानंतर स्वामी समर्थ, या पूर्ण मूर्त्या पूर्ण वॉशेबल मूर्त्या आहेत. बालबुद्ध, रेखीव, आकर्षक, एकदम मनाला लगेच भावेल अशा मूर्त्याचा खजिना माझ्याकडे आहे. ही भक्ती शक्ती, आंबेडकरांच्या मूर्त्या आहेत माझ्याकडे. आणि प्रत्येक मूर्तीमधलं तुम्हाला व्हेरिएशन्स बघायला मिळतील. महाराजांची माझ्याकडे 1 फुटाची पण मूर्ती आहे, 8 इंची पण सिंहासनाची आहे, याच्यामध्ये 3 फुटाची पण मूर्ती येते. खलबत्ता 99 रुपीजमध्ये. टिफिन आहे सर, 3 स्टीलचा 3 माळाचा टिफिन 99 रुपीजमध्ये. असे बरेच काही युनिक आयटम्स आहे जे डेली बेसिसच्या रोजमर्रा जिंदगीमध्ये लागत असतात. ही दुधाची किटली, तेलाची किटली आहे. गुल्लक आहे सर 99 रुपीजमध्ये, लहान मुलांसाठी खास स्टीलमध्ये गुल्लक अवेलेबल केलेलं आहे. आताचं खास आकर्षण पुरी मेकर, याच्यामध्ये फक्त लाटी ठेवायची, वरून प्रेस करायचं, पुरी तयार. लाटायची झंझट नाही, काहीच नाही, इन्स्टंट. ग्लास सेट्स आहे सर 99चे 4. प्लेट्स आहेत, निलामाईंच्या प्लेट्स, ब्रेकफास्ट प्लेट 99च्या 6 प्लेट सेट आहे. प्लेट्स येतात पत्तल 99च्या 2, 99च्या 3, 99च्या 2, ही 99ची 1. मोठा ग्लास ट्रे सर 99 रुपीज. ब्रेकफास्ट प्लेट्स आहेत 99च्या 3. यांच्यामध्ये कमीत कमी 40 डिझाईन्स आहेत सर माझ्याकडे. सर एक क्विक चॉपर आहे 99 रुपीज. सर एक क्रिस्टल स्पून आहेत, हे 99चे 6 येतात. तुम्ही क्वालिटी बघू शकता त्यांच्या. स्पून आणि फॉर्क दोघं पण येणार 99चे 6. याच्यामध्ये वुडन स्पूनचा सेट येतो सर 6 पीसचा. मार्केटमध्ये जर सिंगल पीस घ्यायला गेला तर 35 रुपयाच्या खाली नाही आहे. तर साहेब मला पुढला प्रश्न विचारायचा, जर कुणी हा व्यवसाय सुरू केला तर इन्व्हेस्टमेंट किती लागेल आणि कमाई किती होईल? बरं, हा प्रश्न असा आहे साहेब की इन्व्हेस्टमेंट ही सर्वस्वी त्याच्यावर डिपेंड आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट जेव्हा करायला जातो हे त्या लोकेशनवर पण डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल जर मुंबई म्हटलं, एखादा बंदा बोलला की मला मुंबईत चालू करायचं आहे आणि मला 50,000 पासून बिझनेस स्टार्ट करायचं, पॉसिबल नाही का? तर त्याचं रेंटच जास्त आहे, त्या ठिकाणी लोकांच्या रिक्वायरमेंट जास्त आहेत. दुसरी गोष्ट, जे तुम्ही मटेरियल घेऊन जाणार आहात ते मटेरियल हे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च तुमचा वाढत असतो. तर बेटर वे आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही ह्या लेवलने न्या की तिथलं रिक्वायरमेंट काय, तिथलं पोटेन्शियल काय, बिझनेसची रिक्वायरमेंट काय, ह्या सगळ्या गोष्टींना अनुसरून तुम्ही घ्या. आणि आमच्याकडून आम्ही मिनिमम 50,000 पासून पुढे मटेरियल सप्लाय देतो, जो तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार. म्हणजे मंडळी तुमच्या बजेटनुसार तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. साहेबांनी जसं म्हटलं की 50,000 पासून पण सुरू करू शकता, 5 लाखापर्यंत पण सुरू करू शकता. हे तुमच्या बजेटवर डिपेंड केलं आहे. सर्वात शेवटी साहेब मोटिवेशनही सांगा. जसं तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय करताय, कितींचा टर्नओव्हर आहे, कितींची नोकरी तुम्ही सोडली, आणि जे लोक नोकरी सोडून व्यवसायामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी सर्वात शेवटी काय सांगाल? प्रश्न खूप अवघड विचारला आहे. ठीक आहे, एक बेसिकली लाखोचं पॅकेज सोडून आज म्हणजे ते सोडायला किंवा तो नोकरी सोडायला खूप मोठं मन लागत होतं. ठीक आहे, रिस्क कोण करायची जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला पुढचं व्हिजनसुद्धा मोठं ठेवावं लागेल आणि त्याचं व्हिक्ट्रीसुद्धा मोठी होत असते. आज तुमच्या माहितीसाठी तुमच्या चॅनलवर सांगतो आहे, देवाच्या कृपेने आज आपले करोडोमध्ये उलाढाल होते. आणि ज्या फ्रँचायसीज आहेत किंवा आपले जे आउटलेट्स आहेत, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 260पेक्षा जास्त काउंट त्याचा आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश, खाली तामिळनाडू, केरला, तेलंगणा, कर्नाटका ह्या ठिकाणी आपले आउटलेट स्टार्ट होत आहेत. असं म्हणायला हरकत नाही की मराठी पाऊल हळूहळू आपल्या महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेरसुद्धा चाललं आहे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, मराठी पाऊल पडते
पुढे जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साहेबांच्या कंपनीचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे. साहेबांची कंपनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरे या ठिकाणी आहे. तुम्ही प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करू शकता, माल व्हरायटी बघू शकता आणि साहेबांतर्फे माल किंवा फ्रँचायझी घेऊन आपल्या गावा शहरातून व्यवसाय सुरू करू शकता. तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओशी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.